आज बनवणार आहोत आपण एकदम रसरशीत आणि एकदम लुसलुशीत अशी रसमलाई. त्याला तुम्ही अंगूर मलाई देखील म्हणू शकता. मी आता तिथे 3 कलरची करत आहे. त्यामुळे मी याला बहुरंगी खीर देखील आपण म्हणू शकतो. चला तर मग ही रेसिपी बघण्यासाठी सगळ्यात आधी मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. माझे चॅनल तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका व बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील. चला तर अगदी मऊ लुसलुशीत एकदम छान अशी मस्त रसरशीत आपल्याला रसमलाई तयार करायची आहे, म्हणजेच बहुरंगी खीर आपल्याला तयार करायची आहे. त्यासाठी इथे मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे. त्यामधलं 1.5 लिटर मी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे व ते आपल्याला एक उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. तोपर्यंत ते दूध गरम होते तोपर्यंत इथे मी एका कपामध्ये 3 टेबलस्पून मी व्हिनेगर घेणार आहे व त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी थोडं जास्त घालून घ्यायचं आहे. बघा आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर इथे बघायचं, इथे मी आता जे रसमलाईला आपल्याला जो रस लागणार आहे, जे दूध लागणार आहे आपल्याला, ते इथे मी अर्धा लिटर दूध हे गरम करायला ठेवलेलं आहे. या दुधासाठी तुम्ही इथे म्हशीचं दूध घेतलं तरी चालणार आहे. आता ते दूध गरम होतंय तोपर्यंत इथे आपल्याला कंटिन्यू हे दूध आपल्याला हलवत राहायचं आहे व साईडला जर साई येत असेल तर ते आतमध्ये घालून घ्यायचे आहे. बघा आता दुधाला छान मस्त उकळी आलेली आहे. हे 1.5 लिटर दूध आपलं हे छान मस्त उकळलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता एक उकळी आल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिटं आपल्याला असंच हलवत राहायचं आहे, म्हणजे त्यामधला जो गरमपणा आहे तो निघून जाईल, वाफ निघून जाईल. बघा एकदम छान, एकदमच डायरेक्ट जर आपण त्याच्यामध्ये जर व्हिनेगर टाकलं तर दुधाला एकदम झटका बसतो व ती जो पनीर आहे तो हार्ड तयार होतो. त्याच्यासाठी 2 ते 3 मिनिटं आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे व त्यानंतर मात्र आपल्याला जे आपण व्हिनेगरचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते अगदी थोडं 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 टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाहीये. आणि मग मध्ये मध्ये असं छान दूध असं व्यवस्थित हलवत राहायचं आहे. बघा आपलं हे पनीर अगदी तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. थोडं थोडं मी पाणी टाकत आहे आणि पाणी एका साईडला असं थोडंसं हिरवसर पाणी एका साईडला आणि पनीर एका साईडला झालेलं तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आता हे छान व्यवस्थित असं दोन्ही वेगळं झालेलं आहे. बघा आता हे आपल्याला आता थोडंसं गार करून घ्यायचं आहे व इथे मी एक बाउल घेतला आहे मोठा व त्यावर छान अशी चाळणी ठेवलेली आहे. त्यानंतर स्वच्छ एक आपल्याला कॉटनचं कापड ठेवून घ्यायचं आहे. आता जे हे पनीर आहे, हे पनीर सगळं त्या कॉटनच्या कापडावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता इथे मी सगळं टाकून घेत आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मात्र आपल्याला यामधलं जेवढं जे पाणी आहे तेवढं व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं आहे. अगदी अगदी पाणी इतकं थोडंसं सुद्धा मॉइश्चर त्यामध्ये, अगदी थोडंसं मॉइश्चर राहायला पाहिजे. त्यानंतर आपण यामध्ये व्हिनेगर टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे जे पनीर आहे हे एकदम स्वच्छ पाण्याने पुन्हा व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, म्हणजे जे व्हिनेगरचा जो वास आहे तो आपल्या पनीरला लागणार नाही. आणि त्यानंतर मात्र हे सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी शेवटपर्यंत जेव्हा ते पाणी अगदी थेंब थेंब पडायला सुरुवात होईल तोपर्यंत आपल्याला हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. बघा आता इथे तोपर्यंत मी पनीर बांधून ठेवलेलं आहे. आता इथे कढईमध्ये आपल्याला जे रसमलाई आपल्याला जी वाफवून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी इथे 1 कप साखर घेतलेली आहे व त्याच्यासाठी मी इथं 7 ते 8 कप पाणी घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे साखर विरघळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे हे पाणी व कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे. आता इथे मी 7 कप पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ही साखर पूर्ण विरघळवून घ्यायची आहे आणि पाण्याला छान मस्तपैकी अशी छान उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत हे पाणी उकळतंय साखरेचं, तोपर्यंत आपल्याला इथे पनीर जे आहे ते छान असं मथून घ्यायचं आहे. बघा आता हे कॉटनच्या कापडांमधून मी आता हे पनीर काढून घेत आहे. किती सुंदर आणि किती छान असं पनीर आपलं तयार झालेलं आहे. बघा आता आपल्याला हे छान व्यवस्थित आता हे पनीर बघू शकता तुम्ही आता हे कसे आहे, एकदम असं जास्त त्यामध्ये मॉइश्चर पण नाहीये आणि व्यवस्थित आहे. आपल्या हाताला पण जास्त चिटकत नाही, तुम्ही पाहू शकता. एकदम छान मस्त रवाळ झालेला आहे. पण आता आपल्याला हे असं ठेवायचं नाही. आपल्या तळ हाताने आपल्याला हे छान असं मस्तपैकी स्मॅश करून घ्यायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिटं लागणार आहे, कारण एकदम छानच मथून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी ते
पनीर एकजीव आपण झालं पाहिजे. आता ते रवाळ दिसत आहे. तर आता मी यामध्ये 1.5 चमचा मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहे पहा. आता हे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पुन्हा 2 वेळेस छान मस्तपैकी स्मॅश करून घ्यायचं आहे. बघा आता एकदम छान मस्त असा गोळा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अगदी छोटासा गोळा हातात घेऊन आपल्याला पहिले तो गोल करून बघायचा आहे. त्यावर जर क्रॅक नाही आले, एकदम स्मूथ असं जर झालं तर समजायचं की आपलं पनीर व्यवस्थित मथून झालेलं आहे, स्मॅश करून झालेलं आहे. आता इथे अंगूर मलाई बनवायची असल्यामुळे मी ते 3 गोळे वेगवेगळे करून घेतलेले आहेत. एका गोळ्याचे मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहे. आता इथे पाणी, आपलं जे साखरेचं पाणी छान उकळलेलं आहे, त्यामध्ये एक बॉल सोडून बघायचा. तो जर छान असा विरघळला नाही तर मग असे आपल्याला पटापट पटापट सगळे बॉल जे आहे अगदी फुल गॅसवर आपल्याला हे पाणी उकळत ठेवायचं आहे. आणि हे सगळे व्यवस्थित असे टाकून घ्यायचे आहे. आता हे सगळे टाकल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाकण न लावता छान असे वाफू द्यायचे आहे. बघा तुम्ही, आता त्यानंतर 2 ते 3 मिनिटानंतर मात्र आपल्याला यावर झाकण ठेवून मस्तपैकी 15 मिनिटं आपल्याला हे गोळे वाफवून घ्यायचे आहे. बघा एकदम डब्बल होतात, इतके छान होतात हे. अगदी हे अंगूर मलाई असल्यामुळे इतके मी छोटे छोटे गोळे केलेले आहे. तुम्हाला जर अगदी रसमलाई करायची असेल तर तुम्ही मोठे गोळे देखील करू शकता. बघा आता हे मी एका बाउलमध्ये बर्फाचं पाणी घेतलेलं आहे व त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून मी हे गोळे अगदी गरम पाण्यासकटच त्या बर्फाच्या पाण्यात टाकत आहे, म्हणजे त्यांची कुकिंग प्रोसेस जी आहे ती बंद होईल व त्यांना एकदम झटका लागणार नाही. आता इथे मात्र मी कढईमध्ये पुन्हा थोडी साखर घातलेली आहे व त्यानंतर थोडंसं पाणी घालून पुन्हा ह्या चाचणीला एक उकळी येऊ देत आहे, कारण मला आता दुसऱ्या कलरचे यामध्ये बॉल्स टाकायचे आहे. बघा त्यात साखर घालून घेतलेली आहे. पाणी एकदम छान मस्तपैकी आता उकळायला लागलं की तोपर्यंत आपल्याला इथे मी दुसऱ्या कलरचे गोळे जे आहे ते तयार करून घेत आहे. बघा आता इथे मी ऑरेंज कलरचे गोळे जे आहे ते तयार करून घेतलेले आहे. ते देखील आपल्याला ह्या उकळत्या चाचणीमध्ये घालून घ्यायचे आहे. ते देखील आपल्याला तसेच वाफवून घ्यायचे आहे. सगळे टाकल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं ओपन मध्येच वाफवून घ्यायचे आहे व त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून पुन्हा 15 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे. बघा आता किती छान मस्तपैकी, आणि ते पण फुल गॅसवर उकळत्या चाचणीमध्येच घालायचे आहे. हे उकळत आहे तोपर्यंत आपण ही रसमलाईसाठी जो रस तयार करणार आहे दुधाचा, तो बघायचा आहे. यामध्ये मी काही केशरचे धागे घालून घेत आहे व 1/4 कप मी इथे साखर घालून घेत आहे. बघा तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला किती गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही इथे साखर घालू शकता. बघा आता इथे मी साखर घालून घेतलेली आहे, काही केशरचे धागे घालून घेतलेले आहे. केशरच्या धागाने अगदी फ्लेवर आणि कलर खूपच सुंदर येतो, अगदी थोडासा पिवळसर येतो, खूप छान वाटतं. आणि त्यामध्ये मी काही ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहे. बघा आता इथे आपल्या रसमलाईचा रस, हा दूध हे जे आहे ते तयार झालेले आहे. इथे आपले जे थंड झालेले आहे, बघा रसमलाई जी आहे आपली, ही अंगूर मलाई ही थंड झालेली आहे. यामधलं हे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. बघा एकदम छान आणि मस्त आता ही बॉल्स असे दाबले जात आहे. पुन्हा आपण त्या रस जो तयार केलेला आहे रसमलाईसाठी, अंगूर मलाईसाठी, त्यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा ते सगळा रस असा शोषून घेत आहे. इतकी सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत आणि एकदम जाळीदार अशी आपली अंगूर मलाई तयार झालेली आहे, म्हणजे बहुरंगी खीर तयार झालेली आहे. इथे मी अजून 2 कलरचे जे बॉल्स तयार केलेले आहेत, त्यामुळे मी याला बहुरंगी खीर असं नाव दिलेलं आहे. मुलांना पण छान मजा वाटते. आणि आता आता 15 ऑगस्ट पण असल्यामुळे मग मी ही 3 रंगांची बहुरंगी खीर ही बनवलेली आहे. आता ही देखील आपले बघत झाले छान 15 मिनिटं झालेले आहे. हे देखील बॉल्स आपल्याला अशाच बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहे. म्हणजे असे एकदम थंड पाण्यात टाकले, ते पण गरम पाण्याबरोबर टाकायचं, म्हणजे त्यांची कुकिंग प्रोसेस पण थांबते व त्यांना एकदमच झटका लागत नाही. आता इथे मी काही हिरव्या कलरचे देखील बॉल्स तयार करून घेतलेले आहे. त्याच चाचणी, उकळत्या चाचणीतच आपल्याला हे पण सोडायचे आहे व हे पण आपल्याला त्याच पद्धतीने छान वाफवून घ्यायचे आहे. बघा एकही फुटला नाही, तुटला नाही, काही नाही, एकदम छान मस्त अशी आपली ही रसमलाई तयार झालेली आहे. आपलं दूध देखील गार करून घ्यायचं आहे व त्यानंतरच आपल्याला हे यामध्ये टाकायचे आहे. बघा किती छान, अगदी पूर्ण दूध आपल्या हे रसमलाईने शोषून घेतलेलं आहे. तर तुम्ही एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा, मुलांना खूप आवडेल. मुलांना काय, आपल्याला देखील आवडते. एकदम लुसलुशीत, मऊ, एकदम जाळीदार अशी झालेली आहे. विकतची सुद्धा तुम्ही आणणार नाही, विकतच्या पेक्षा पण इतकी सुंदर आपली रसमलाई तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा मी एक तुम्हाला अशी खाऊन दाखवते, एकदम मस्त. मला याला नंतर दूध मात्र कमी पडलेलं होतं, त्यामुळे मी पुन्हा दुधामध्ये साखर घालून गरम करून गार करून पुन्हा ह्या रसमलाईमध्ये मी टाकलेली आहे. बघा किती सुंदर दिसते आणि कलर पण एकदम छान आलेला आहे. तर तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.
बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग तोपर्यंत धन्यवाद.